असे दोन प्रयत्न करायचे असतात, पण ते आपल्याकडनं होताना दिसत नाही. मी गुरुजींना सांगा. धन्यवाद. प्रास्ताविक सर्व उपस्थित असणाऱ्या बागणी गावच्या प्रथम नागरिक आदरणीय तृप्ती हवालदार ताई, बागणीचे पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय संतोषजी घनवट, या ठिकाणी उपस्थित असणारे लोकनियुक्त सरपंच रोजावाडीचे जुबेर पिरजादे साहेब, काकाचवाडीच्या सरपंच आदरणीय रोहिणी जाधवताई, बाळकेवाडीचे नवनियुक्त सरपंच आदरणीय प्राजक्ता चंदताई, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बागणी गावच्या उपसरपंच आदरणीय शैलेजा पाटीलताई, आमच्या पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी माळी मॅडम, तसेच काकाचवाडीचे उपसरपंच अरुण गावडे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ असे रामाजीराव अपुगडे साहेब, झालेले आपले धार्मिकचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलावाडी, चंदवाडी, शिगाव, या गावातील सर्वच विभागातून आलेले सर्व गावचे पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे शिक्षक. बागणी ही शिक्षकांची पंढरी मानली जाते. बागणी परिसर चांगले शिक्षक या ठिकाणी झाले, त्याचा आदर शिकवून बरेच शिक्षक या ठिकाणी आपलं काम करत आहेत. आज सुधाकर रामचंद्र वसगडे सर, त्यांचा आमचा संपर्क बऱ्याच दिवसापासूनचा. सरांचं बोलणं, सरांचं वागणं, सरांचा संपर्क शिक्षक पेशा असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सरांनी या विभागामध्ये जोपासला आणि आज ते आपल्या सेवेतून, प्रतिक्रिया सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्यामध्ये सरांच्याकडून आत्ताच्या ठिकाणी प्रास्ताविकपणे सगळे सांगितलं की सरांना खूप मोठी आवड आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातला छंद आहे. त्याचबरोबर ते सामाजिक कार्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सरांनी भाग घ्यावा आणि आपलं उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत करण्यासाठी परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, त्याचबरोबर निरोगी आयुष्य द्यावं. त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये अतिशय आनंदी या ठिकाणी त्यांचं जीवन व्यतीत होण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. शिक्षणासारख्या पवित्र कामामध्ये आपलं योगदान देत असताना, समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरातून काम करत असताना वेगवेगळ्या रूपानं आपण काम करत असतो, परंतु शिक्षण हे क्षेत्र सर अतिशय पवित्र आहे आणि मी तुम्हाला सर्वांना भाग्यवान समजतो की तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं संधी मिळाली. अतिशय कुटुंबाचा आपला संपूर्ण जबाबदारी असताना सुद्धा हे पवित्र काम आपल्या हातून घडत असताना खूप चांगलं काम आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सर्वांच्या वतीने सुधाकर वसगडे सरांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि संयोजकांचे आणि आपल्या सर्वांच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सन्मानासाठी असते आणि आदरणीय वसगडे सरांचा सन्मान आदरणीय उदयना ध्येयानं झपाटलेल्या गुणवत्ता विकासासाठी सदैव तत्पर असणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय छायादेवी माळी मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान आपण वसगडे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न. त्यांचा सन्मान शेवटी सत्कार या ठिकाणी संपन्न होतील. प्रमुख सत्काराचा सोहळा माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या कार्यकर्ते सरांच्या बद्दल आपलं हृदयपूर्वक मनोगत. ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवाहून सुंदर हे, सत्यशिवाहून सुंदर हे. सर्वांकडून सेवानिवृत्त होणारे वसगडे सर यांच्या 35 वर्षाच्या सेवेमधून आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त बागणी आणि पांढरमळे वसगडे सर, आमदार जयंतरावजी पाटील साहेब 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा, ती पण मुख्याध्यापक या पदावर, हा तप नाही तर काय आहे. पांढरमळे शाळेच्या प्रत्येक भिंतीला पांढरमळ्याच्या प्रत्येक बाकाला सरांचा आवाज आठवतोय. शेकडो विद्यार्थी
विद्यार्थी घडवले त्यांनी होतात, पण समाजसेवेतून नाही. नंतरचे आयुष्य कुटुंबासोबत आनंदात आरोग्यात जावं हीच सदिच्छा. गुरुदक्षिणा कधीच फिटणार नाही सर, तुमच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज तुमचा सत्कार करताना डोळे भरून येतात. जिल्हा परिषद शाळा पांढरमुळा तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुमच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. 20 वर्षे सेवा केली ज्ञानदानाची. वसगडे सर तुम्ही शान आहात पांढरमळ्याची. निवृत्ती नाही विश्रांती, निवृत्ती म्हणजे थांबणं नसतं, ही तर असते नव्या प्रवासाची नांदी. शाळा सुटली पण त्या गुरुवर्यांच्या ऋणात राहू आम्ही. सत्कार हा तर एक निमित्त, प्रेम आहे मनात कायमी. कष्टाची शाळा संपली.